नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 10th बोर्ड एक्झाम 2025 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 ची बोर्ड एक्झामची प्रश्नपत्रिका सोडवणार आहे. तर चला तर मग पाहूया. क्वेश्चन नंबर 1A. पहिल्याचं उत्तर आहे हे जो कॅमेरा सोडून सोडवायचं आहे. डिटरमाइंड म्हणजेच काढायचं आहे. तर पहिल्याचं उत्तर आहे पहिलं ए 1. दुसऱ्याचं उत्तर आहे सी. त्यानंतर तिसऱ्याचं उत्तर आहे डी. त्यानंतर चौथ्याचं उत्तर आहे बी. त्यानंतर क्वेश्चन बी सब क्वेश्चन 4 मार्काला 1 मार्काला 1 आहे. पहिल्याचं उत्तर बघा, हे तर पहिल्याचं उत्तर आहे, मी बघून घ्या. त्यानंतर दुसऱ्याचं उत्तर बघा, ही टर्म फर्स्ट टर्म तर गिवन सिक्वेन्सचं. दुसऱ्याचं उत्तर बघा, तर हे आहे दुसऱ्याचं उत्तर. त्यानंतर तिसरं बघा, तिसऱ्याचं उत्तर आहे 15. त्यानंतर चौथ्याचं उत्तर बघा, एस सिम्पल फेस इज इक्वल टू एच परत एच टी येईल, त्यानंतर टी एच येईल, त्यानंतर टी टी येईल. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2A. कंप्लीट द फॉलोइंग एनी 2 ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. तर एक्स इथे येणार -2 आणि इथे येणार आहे 2. त्यानंतर वायच्या इथे येणार आहे 3 आणि इथे येणार आहे 1. आणि इथे एक्स आणि वाय त्या बॉक्समध्ये बघा, इथं काय येतं आहे -2 आणि 3. या बॉक्स इथे करून जातो पाहिजे, खालचा बॉक्स इथे केलेला आहे. त्यानंतर इथे येणार आहे, इथे पण खालचा बॉक्स करून इथे लिहिलेला आहे चुकून. त्यानंतर 2 आणि 1 इथं येणार आहे, कंसामध्ये द्यायचं आहे हे सर्व. त्यानंतर बघा पुढे पुढची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. पुढची ॲक्टिव्हिटी बघा, इथं फाइंड द सेकंड ॲक्टिव्हिटी आहे. इथे येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. त्यानंतर सम ऑफ माय रूट्स इथे येणार आहे 11. त्यानंतर इथे येणार आहे प्रोडक्ट ऑफ द रूट 60. त्यानंतर माय क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस मायनस आहे एक्स स्क्वेअर मायनस 17x प्लस 60 इज इक्वल टू 0 इथे येणार आहे. नीट बघा, तर एक्स आहे एक्स स्क्वेअर मायनस 17x प्लस 60 इज इक्वल टू 0. ॲक्टिव्हिटी बघा, इथे पण ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर ही ॲक्टिव्हिटी बघा, या ॲक्टिव्हिटीमध्ये बघा एफ व्ही इज इक्वल टू एम व्ही इज इक्वल टू एफ व्ही प्लस प्रीमियम असतं. आणि 20 प्लस 4 येणार आहे, मग 24 येतं. आणि 24,000 आपण 24 येणार आहे. आणि इथे येणार आहे 1000 शेअर्स. आता बीतलं पहिल्याचं उत्तर आहे बघा, तर हे आहे त्याचे उत्तर बघा. बीतलं पहिलेच सबस्टिट्यूट इक्वेशन सॉल्व करायचं आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 तर 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. पहिल्यांदा मल्टिप्लाय, त्यानंतर ॲडिंग, त्यानंतर पुट करायचं आहे एक्समध्ये 2 इक्वेशन 1 घेतलं, इक्वेशन 1 दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मग उत्तर गावलं एक्स आणि वायची किंमत, एक्सची किंमत 2 आणि वायची किंमत 1 इज द सोल्युशन. अशा प्रकारे ही गणित सोडवायची आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे फॅक्टरायझेशन मेथडचं.
हे इक्वेशन दिले आहे m² + 14m + 13 = 0. तर त्याचे उत्तर बघा. तर उत्तर असे सोडवायचे आहे बघा. हे तुम्हाला दिलेलं आहे m उत्तर आलेलं आहे m = 13 आणि m = 1. ही रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे तुम्हाला इक्वेशन दिलेले त्या आधारे सोडवून दिलेलं आहे इथे. नीट बघा, सॉल्व करायला आले पाहिजे. हे कॉमन काढलेले कॉमन. ते झाल्यानंतर आपल्याला तिसरं आहे फाइंड द 19 टर्म ऑफ द फॉलोइंग AP. ही सिक्वेन्स दिला आहे 7, 13, 19 आणि 25. तर बघा उत्तर आहे 116. 116 उत्तर आहे. तर T1 म्हणजे T1 7 T2 T3 दिलेलं आहे आपल्याला. सिक्वेन्स लिहून घेतले, त्यानंतर डिफरन्स काढला, फॉर्म्युलामध्ये पुट केलं TNच्या, आणि त्यातून TN म्हणजे 19 म्हणून सर्वत्रित्या घालून पुट करून त्यातनं व्हॅल्यू ही T19ची किंमत निघली. म्हणजेच 19 टर्म इज 115. हे उत्तर आलेलं आहे तुमचं. 115 हे उत्तर आहे. त्यानंतर बघा चौथं एक्झाम्पल आहे शेअरचं आहे. ते जो उत्तर आहे, उत्तर बघा चौथ्या एक्झाम्पलचं. MV दिला आहे 2000, ब्रोकरेज दिले 0.5%. तर फॉर्म्युला वापरून त्यातून उत्तर काढायचं आहे. मग ब्रोकरेज निघते 5 आपली. त्यानंतर सेलिंग प्राईस काढायची 119. द अमाऊंट ऑफ द रिक्वायर्ड आफ्टर द सेल इज द 1990. हे उत्तर आहे. उत्तर नीट बघा. त्यानंतर आहे 5वा प्रश्न. टेबल दिला आहे. तर बघा हे दिलं आपल्याला फाइंड द मीन काढायचं आहे. तर त्याचे उत्तर बघा. 5वा प्रश्न आहे बघा. फ्रॉम द गिवन टेबल वी हॅव. त्यात समिशन ऑफ FI, समिशन ऑफ FI XI, मीन काढला, मग X बार, आणि X बारची किंमत म्हणजे मीनची किंमत आली 5. द मीन ऑफ द टाइम स्पेड बाय द स्टुडंट इज 5. तो 5 घ्यायचं नाही. 5 फ्रॉम देअर स्टुडंट इज स्टुडंट्स. ते झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 3A. कंप्लीट द राईट एनी वन ॲक्टिव्हिटी एनी वन सॉल्व करायची आहे. 3 मार्काला आहे. तर बघा पहिली FV दिला आहे, नंबर ऑफ शेअर्स दिला आहे, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यावरून सॉल्व करायचे आहे. तर बघा इथं सम इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू FV मल्टिप्लाय नंबर ऑफ शेअर्स. तर किती येणार? इथं येणार आहे 120 मल्टिप्लाय 300. मग 36,000 उत्तर इथे येणार आहे. नंतर डिवाइड बाय पर शेअर्स इज इक्वल टू काय असेल ती इथे येणार आहे 100 आणि इथे येणार आहे 7. तुमचा आन्सर येणार आहे 7. मग त्यानंतर द टोटल डिवाइड बाय रिक्वायर्ड 300 मल्टिप्लाय 7. हे उत्तर येणार आहे 2100 रुपीज. त्यानंतर इथे येणार रेट ऑफ द डिवाइड बाय ची इथं उत्तर येणार आहे तुमचं 5.83. आता हे झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी सेकंड बघा. ॲक्टिव्हिटी इथे येणार आहे 35 आणि सिम्पल ही सगळ्यांची बेरीज किती 6. बेरीज म्हणजे 1 2 3 4 5 आणि ही 6 म्हणजे इथे येणार आहे 6. तर इथे येणार आहे 35 डबल. त्यानंतर इथे येणार आहे 4. इथे येणार आहे 4च. इथे येणार आहे 4. इथे 2. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. नीट बघून घ्या. त्यानंतर आहे क्वेश्चन B त्यातला
सॉल्व एनी टू सब क्वेश्चन फ्रॉम द फॉलोइंग. 6 मार्काला, 3 मार्काला एक असणार आहे आणि तुम्हाला 4 प्रश्न दिलेले असतील. तर बघा, पहिला आहे सॉल्व द फॉलोइंग सबटोटल इक्वेशन बाय कॅम्ब्रस रूल. इक्वेशन दिलेलं आहे. चला तर मग हे उत्तर पाहूया. उत्तर बघा, इक्वेशन आहे त्याला ax प्लस by इज इक्वल टू सी. परत ह्याला कंपेरिंग केलं, एला म्हणजे A 4 आहे, B 3 आहे असं. त्यानंतर D काढला, त्यानंतर dx काढला, dy काढला, त्यानंतर बाय कॅमेरा लिहिलं आणि x ची किंमत झाली dx अपॉन d आणि y ची किंमत dy अपॉन d न काढली आणि आन्सर आलं आपलं x इज इक्वल टू -2 आणि y इज इक्वल टू 4. उत्तर नीट पाहून घ्या. आणि दुसरं, युजिंग फॉर्म्युला मेथड. बाय युजिंग फॉर्म्युला मेथड इक्वेशन दिलेलं आहे हे. ते जे उत्तर आहे हे बघा, दुसऱ्याचे सोल्युशन एक्स स्क्वेअर आहे तसं त्याचं कंपेरिंग करायचं आहे. परत कंपेरिंग केल्यानंतर परफेक्ट स्क्वेअर ठेवून त्यानंतर हे सर्व काही सॉल्व करायचं आहे. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला उत्तर येईल. उत्तर द रूट ऑफ द क्वाड्रेटर इक्वेशनचं उत्तर आहे. उत्तर नीट बघा. त्यानंतर आहे तिसरा. हे जे उत्तर आहे हे तिसऱ्याचं हे बघा, सिंपल फेस काढला त्यानंतर इव्हेंट बी आणि उत्तर निघलेलं आहे. उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर 5वा प्रश्न मीन काढायचा आहे. त्याचे उत्तर हे बघून घ्या. याने काढायचं आहे मीन. परत मीन झाल्यानंतर त्यातून उत्तर द्यायचे आहेत. त्याच्यानंतर इकडंही मिरर आहे. उत्तर आले 32 रुपये उत्तर. सर्व उत्तर नीट बघा. हे जे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल प्रश्न 4. त्यानंतर आहे दुसरं, ते जे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्यानंतर आहे प्रश्न तिसरं ते मध्ये आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5 3 मार्काला एनी1 आहे. तर हे दुसरं सोडूया आपण. तर बघा, दुसऱ्याचं उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर आहे पी डायग्राम. ते पी डायग्रामचा इथं चार्ट दिलेला आहे बघा. तो चार्ट नीट पाहून घ्या. यो चार्ट आहे पी डायग्रामचा. चार्ट झाल्यानंतर दुसऱ्याचं उत्तर आहे बघा. हे दुसऱ्याचं उत्तर आहे तर हेही नीट पाहून घ्या. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.